नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे, आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथील रहिवासी डॉक्टरांच्या निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. शौचालय तुंबलेले आहेत. अतिशय विदारक अवस्थेत वैद्यकीय सुविधा बजाव्या लागतात याचे चित्र दिसून आले. बऱ्याच भिंती पडक्या अवस्थेत आहेत. ट्यूबलाईट पूर्णपणे बंद आहेत. 24 तास ड्युटी करून रात्री अपरात्री आल्यानंतर डॉक्टर शौचालयमध्ये किंवा वॉशरूममध्ये जाऊ सुद्धा शकणार नाहीत अशी अवस्था आहे. अनेक भिंती पडलेल्या आहेत. स्लॅब कोसळलेले आहेत व स्लॅबमधून गळती होऊन पावसाळ्यामध्ये रूममध्ये पाणी येतं अशी भावना येथील डॉक्टरांची आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या राजकारत्यांनी लवकर सुविधा पुरवाव्यात. यावेळी वैद्यकीय सेल सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विक्रम कोळेकर, सांगली जिल्हा माड अध्यक्ष डॉक्टर आमोद भडबडे, सरचिटणीस डॉक्टर गुरु बगली, डॉक्टर भरत आटपाडकर, गजानन सिद्ध व डॉक्टर्स उपस्थित होते. सांगली हे वैद्यकीय पंढरी मानली जाते, पण या वैद्यकीय पंढरीत जर डॉक्टरांचे जे निवासस्थान बघितलं, अत्यंत बिकट आणि दयनीय अवस्था या निवासस्थानाची दिसते. शौचालय ब्लॉक आहेत, पावसाळ्यात पाणी गळते, भिंती पडलेल्या आहेत, अस्वच्छता आहे, कोणत्याही पाण्याची फिल्टर्स बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. म्हणजे ह्या डॉक्टरांनी रुग्णांची सेवा करायची आणि ह्यांची अवस्था काय आहे खरं सामान्य जनतेनं बघितलं पाहिजे की ह्या लोकांना हे सरकार किती या लोकांवर अन्याय करते. डॉक्टर म्हणून एक सामान्य सॉफ्ट टार्गेट म्हणून यांच्या भावनांना कुठेही त्यांना वाव दिली जात नाही. की आज वैद्यकीय सेलच्या वतीनं आम्ही काँग्रेसच्या वतीनं हे जे त्यांचे बघितल्या भावना, डॉक्टरांच्या रूमची अवस्था बघितली, शौचालय अगदी ब्लॉक झालेले आहेत, तुंबलेले आहेत. त्या डॉक्टरांनी कुणाला सांगायचं की राज्य सरकार खऱ्या अर्थानं म्हणजे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हा प्रश्न मला ह्या राज्य सरकारला विचारायचा आहे की तुम्ही तात्काळ ह्या गोष्टीकडे का लक्ष देत नाही. सांगलीच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी एक या ठिकाणी व्हिजिट करावी, मग तुमच्या लक्षात येईल की किती बिकट अवस्थेत या डॉक्टर राहत आहेत. खऱ्या अर्थानं मी विनंती करतो की तात्काळ ह्या प्रश्नावर सोल्युशन काढून ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांच्या हितासाठी अचानक एमर्जन्सी फंड म्हणून वापरता आणि त्या सुविधा उपलब्ध करता, त्याच पद्धतीने एमर्जन्सीची सुविधा परिस्थिती आज गंभीर निर्माण झालेली आहे. हा एमर्जन्सी फंड या ठिकाणी रिलीज करून या डॉक्टरांना तात्काळ सुविधा दिल्या पाहिजेत. असं जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये वैद्यकीय सेल काँग्रेस एक जोरदार आंदोलन या सरकारला जागं करण्यासाठी करणार आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांनी भोगावेत.